नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या 27 तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे कोळींच्या घरी सगळेजण खेळण्यामध्ये दंग असतात. त्याच वेळेस तिथे सावनी येते. सावनीच्या हातामध्ये बुके असतात. त्यावेळेस सावनी म्हणते, ऐकलं का, आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे. त्यावेळेस आदित्य लगेच म्हणतो, मग करायचं का आपण सेलिब्रेशन. त्यावेळेस सागर आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच वेळेस लगेचच इकडे मुक्ता म्हणते, हो करूयात ना. तर रात्रीच्या वेळेस इकडे सागर आणि सावनीच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुरू असते. त्यावेळेस सागर केक कापतो. त्यावेळेस सावनी केक खाण्यासाठी तोंड पुढं करते. त्या क्षणी लगेचच इकडे सागर सावनीला धक्का मारत डायरेक्टली मुक्ताला केक भरवतो आणि त्यावेळेस मुक्ता सावनीला असं म्हणते की जे काय आहे ते ओरबडून कधीच मिळत नसतं, जे माझं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही, असं म्हणून सावनीला चांगलाच अपमान करते. म्हणजेच आता सागरने सावनीचा अपमान करत मुक्ताला मान दिलेला असतो. आता कशाप्रकारे सावनीचा अपमान वारंवार मुक्ता करणार आणि स्वतःला सिद्ध करणारे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.